मालवणी परिसरातील या परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपल्या सोबत भाजपाचे नेते राम कदम जोडले जात आहेत। राम सर, जर आपण दृश्य पाहिले तर आता भारतीय जनता पक्षाचे हे कार्यकर्ते जे आहेत मालवणी परिसरातील आक्रमक झालेले आहेत। आपली पहिली प्रतिक्रिया। स्वाभाविकपणे महाराष्ट्र राज्याचं मंत्रिपद भूषवलेले आणि अनेक टर्म आमदार असलेले जर असलम शेख अशा प्रकारचं प्रक्षोभक विधान करत असतील तर त्या विधानाचं उत्तर काय द्यायचं? तर लोकशाहीच्या मार्गाने हे सगळे कार्यकर्ते प्रक्षुब्ध आहेत आणि ते त्यांच्या विरोधात आंदोलन करतात। हा पहिला मुद्दा। त्यासोबत महत्वाचा मुद्दा त्याच्या पलीकडे जाऊ नये। कोणाचा बचाव करतात ते? घुसखोर बांगलादेशींचा? कोणाचा बचाव करतात? जर एखादं त्या ठिकाणी तुम्ही अनधिकृत बांधकाम केलं तर महापालिकेने कारवाई करू नये ही असलम शेख यांची मागणी आहे। म्हणजे राहायचं मुंबईत, महाराष्ट्रात, देशात, पण जयकारा करायचा, उदो उदो करायचा त्या पाकिस्तान धार्जिना लोकांचा कशासाठी? तर त्याच्यामुळे हे जे रोहिंग्या भगा वगैरे हे जे सगळं चाललंय कार्यकर्त्यांचं, ही वस्तुस्थिती आहे। इथे मुंबईत, महाराष्ट्रात राहून अप्रत्यक्षपणे घुसखोर बांगलादेशी आणि पाकिस्तानी विचारधारा असणाऱ्या लोकांना त्यांचं कायम समर्थन असलम शेख करत असतात। हे दुर्दैवी आहे आणि अशा प्रकारची भूमिका इथे चालणार नाही। आणि याही पूर्वी जे देशद्रोही आहेत त्यांना फाशी देत असताना हेच असलम शेख होते जे सही करत होते की त्याला फाशी देऊ नका म्हणून। म्हणजे देशद्रोही लोकांना वाचवलं गेलं पाहिजे ही यांची भूमिका। तर त्याच्यामुळे हे अतिशय गंभीर प्रकरण आहे। एक महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री राहिलेला माणूस, त्याच्या मुखातून जर आमचे मंत्री महोदय मंगलप्रभात लोढांविषयी जर काही अभद्रवाणी येत असेल तर जशास तसं उत्तर देण्याची हिंमत आणि धमक भारतीय जनता पार्टीच्या कर्मठ कार्यकर्त्यात आहे। पण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आज। राम सर, मात्र ही जी दृश्य आपण पाहतोय आता कार्यकर्ते बरेच आक्रमक झालेले आहेत। पोस्टर्स फाडले जात आहेत, जाळपोळ सुरू आहे, तोडफोड सुरू आहे। कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होतोय त्या निमित्तानं। त्या ठिकाणी प्रतिकात्मक ते पुतळा जात आहेत, पोस्टर ते प्रतिकात्मक जात आहे। पूर्णपणे लोकशाहीच्या माध्यमातून सरकार आमचं आहे। कुठल्याही प्रकारचा कायदा सुरक्षेवर ताण नाही, शांततामय आंदोलन आहे आणि पोलिसांवर ताण न होता आमची जी भूमिका आहे ती मुंबई महाराष्ट्रासमोर गेली पाहिजे। आणि आदरणीय मंगलप्रभात लोढांच्या विरोधातलं त्यांचं जे वक्तव्य आहे तर असलम शेख यांनी माफी मागितली पाहिजे। तर त्याच्यामुळे जोड्यांच्या हाराने त्यांच्या तस्वीरेला घातलेला हार, ही जी एकंदरीत ही विचारधारा आहे तर ही विचारधारा केवळ आणि केवळ प्रक्षुब्ध लोक आहेत, प्रक्षुब्ध कार्यकर्ते झालेले आहेत आणि ते त्यांची भूमिका मांडतात। एवढंच। निश्चित धन्यवाद राम कदमजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर मालाडच्या मालवणी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू आहे। आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय।